नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताई जाधव, मुक्काम पोस्ट टाकवे, तालुका शिरा, जिल्हा सांगली. सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा जर विचार केला, उत्तरेचं जर सर्वप्रथम जर पाहिलं, उत्तरेला जो पश्चिमी आवर्त होता तो पश्चिमी आवर्त पुढे सरकून गेलेला आहे. याचबरोबर एक नवीन पश्चिमी आवर्त म्हणजे WD अफगाणिस्तानचा पश्चिम भाग असेल त्या भागात सध्या आलेला आहे. हा WD येणाऱ्या 2 दिवसात जवळपास 25 तारखेला उत्तर भारतामध्ये सरक येण्याची दाट शक्यता आहे. ज्यावेळेला हा WD उत्तर भारतात येईल त्यावेळेला ही मध्य भारताचा बहुतांश भाग या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर राज्याचा जवळून नकाशा जर पाहिला तर संपूर्ण घाटमाथ्याचा भाग असेल, ज्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, काही अहिल्यानगरचा पश्चिम भाग असेल, या ठिकाणी आपल्याला ढगांचं वातावरण तयार झालेलं पाहायला मिळतंय. याचबरोबर सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग असेल, याच्यामध्ये जतचा दक्षिण भाग असेल, कवटेमंकाचा दक्षिण भाग असेल, या ठिकाणी 1 ते 2 ठिकाणी आज रात्री हलक्या पावसाची दाट शक्यता आहे. तसेच सोलापूरचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर धाराशिव असेल, लातूर असेल, नांदेड असेल, या ठिकाणी आपल्याला हलक्या पद्धतीचं विखुरल्या स्वरूपात ढग पाहायला मिळते. मात्र या ढगांमधून त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर वाऱ्याची दिशा आणि सिस्टम प्रणालीबद्दलचा आपण जर विचार केला, उत्तर भारतात जसं जर WD येईल त्यावेळेला उत्तरेकडून जी हवा येते ती हवा दक्षिण दिल्लीपर्यंत आल्यानंतर ती उत्तर प्रदेशपर्यंत जाते. उत्तर प्रदेशमधून ती हवा परत एकदा रिकव्हर करून पश्चिम बंगाल या भागात सरकत आहे. याचं कारणही असं आहे की बंगालच्या उपसागरामधून जे वारं येते त्या वाऱ्याच्या प्रभावामुळे उत्तरेकडून जे वारं येणार आहे ते येणारं वारं रिकव्हर करत आहे. त्यामुळे बिहारचा दक्षिण भाग असेल, झारखंड असेल, याचबरोबर मध्य प्रदेशचा पूर्व भाग, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा दक्षिण भाग असेल, या भागामधून एक ट्रफ रेषा तयार झालेली पाहायला मिळते. मात्र या ट्रफ रेषेला सध्याची स्थिती जर पाहिली, उष्णता अधिक आहे. याचबरोबर काही स्थानिक पातळीवरती या ढगांची स्थिती निर्माण होण्याची ही शक्यता या ठिकाणी आहे. मात्र पावसाची शक्यता सध्या तर नाही आहे. पाऊस पाहायला गेला तर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पाऊस आपल्याला राज्यात पाहायला मिळेल. याचबरोबर या आठवड्यामध्ये राज्याचा जो दक्षिण भाग असेल, पश्चिम महाराष्ट्रात दक्षिण भाग, याचबरोबर मराठवाड्याचा दक्षिण भाग, या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. मात्र 29-30 तारखेनंतर वातावरण बदल होईल. 30-31 मार्चला काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याच्यानंतर मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच चांगल्या पद्धतीचा पाऊस आपल्या राज्यात पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर अरबी समुद्राकडून जर पाहिलं तर अरबी समुद्राकडून ही वारं उत्तरेला सरकत आहे. त्यामुळे ज्याला WD इथे उत्तरेला येईल, या WDच्या प्रभावामुळे वातावरण परत एकदा बदलण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर पावसाचं आणि उष्णतेच्या लाटेबद्दल जर आपण पाहिलं, कोकणाचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, याच्यामध्ये रायगड असेल, ठाणे, पालघर, कल्याण, या ठिकाणी जवळपास 35 ते 36 डिग्री सेल्सिअस तापमान काही अंशी बघायला मिळण्याची दाट शक्यता आहे. हीट वेव्ह उद्याही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काल आणि आज ठाणे जिल्ह्यात प्रचंड गरमी पाहायला मिळाली. तापमान हे जवळपास 37 ते 38 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. कोकणाचा दक्षिण भाग असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या भागामध्ये तापमान जवळपास 30 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. उर्वरित संपूर्ण राज्याचं जर पाहिलं, याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर असेल, अहिल्यानगर असेल, खान्देशचा संपूर्ण 4ही जिल्हे, याच्यामध्ये नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, या भागामध्येही 36 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. मराठवाड्याचा छत्रपती संभाजीनगर असेल, याचबरोबर जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, या भागामध्येही 36 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. मात्र जळगावचा पूर्व भाग असेल, जालना उत्तर, हिंगोली उत्तर, वाशिम संपूर्ण जिल्हा, अकोला संपूर्ण जिल्हा आणि बुलढाणा, या भागामध्ये तापमान जास्त पाहायला मिळणार आहे. जवळपास 38 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि येणारा संपूर्ण आठवडा याच भागामध्ये तापमान जवळपास 42 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. तसेच वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, या ठिकाणी सध्याचं तापमान जर पाहिलं तर 35, काही ठिकाणी 36 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. त्याच्यानंतर चंद्रपूरचा उत्तरेचा भाग असेल, ब्रह्मपुरी, या ठिकाणी हे तापमान जवळपास 42 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला या आठवड्याच्या शेवटी पाहायला मिळणार आहे. याचबरोबर पावसाबद्दल आणि ढगांचं वातावरणाबद्दल आपण जर पाहिलं, कोल्हापूर
पूर्व असेल, सांगली दक्षिण भाग असेल, सोलापूर दक्षिण भाग असेल, धाराशिव, लातूर, नांदेड आणि यवतमाळचा दक्षिण भाग, या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला ढग पाहायला मिळते. मात्र सर्वच ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार नाही. पाऊस जर पडला तो काही ठिकाणापुरताच मर्यादित एकदम हलक्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळेल. जास्त जोरदार सध्या तर पाऊस नाही, मात्र पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला आणि या महिन्याच्या शेवटी म्हणजे 30-31 तारखेला पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर IMDच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासामध्ये मुंबई असेल, ठाणे, पालघर, ठाण्याचा दक्षिण भाग ठाणे, पालघर आणि रायगड या भागामध्ये हीटवेव्ह राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच सोलापूर असेल, धाराशिव असेल, याचबरोबर लातूर असेल आणि नांदेड या ठिकाणी येलो अलर्ट जारी केला. या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच हिंगोलीचा काही भाग असतील, पुणे जिल्ह्याचा काही भाग असेल, याचबरोबर सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्याच्या काही भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे, असं IMD खात्यानं व्यक्त केलेलं आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.